ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात का कोणाला का घाई झाली त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अजून काही मिळालेलं नाही. आता यापेक्षा या विषयावरती मला अधिक काय बोलायचं नाही. उद्या जर काय पत्रकार परिषद झाली, विलिनीकरणाचा काय विषय असेल, त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा काय त्याच्याशी संबंध असेल तर जरूर त्या बाबतीमध्ये मी बोलेन. कोणी सुरुवात केली चर्चा, त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या. मग कधी झालं, कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या. त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठेतरी तुम्ही विषयाला बगल देताय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यांना हे आम्हाला सांगायचंय की जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो, पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठेतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो, नाही तर शांत आहोत, त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत आहोत. या 4-5 जे काही सो कॉल्ड नेते आहेत, त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आहे. आणि ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली, कोणाच्या बाजूली भूमिका घेतली, त्याचं सगळं उत्तर सोमवारी नाही तर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी देईल.